इंधन दरवाढ आणि बदलती समीकरणं काय आहे हे नेमकं प्रकरण? तर सध्या संपूर्ण जगात आणि भारतात इंधन दरवाढीची चर्चा सुरू आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम आपल्या खिशावर होताना दिसतोय. ही परिस्थिती नेमकी का निर्माण झाली आणि त्यावर सरकार काय पावलं उचलतंय याचाच हा आढावा. नमस्कार, मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. इंधन दरवाढीची मुख्य कारणे काय? तर आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे कच्च्या तेलाच्या किमती भडकल्यात. अमेरिका इराण तणाव या दोन देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक बाजारपेठेत भीतीचं वातावरण आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचा अडथळा. जगातील 20% तेल वाहतूक याच मार्गावरून होते. सध्या इथली जलवाहतूक ठप्प असल्याने पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. इराणने आखाती देशातील तेल प्रकल्पांना लक्ष्य केल्यामुळे उत्पादनातही मोठी घट झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यामुळे भारताला तेल आयात करणं महाग पडतंय. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना पेट्रोल डिझेल जपून वापरण्याचं आवाहन केलंय. वाढत्या महागाईचा दबाव भारतीय अर्थव्यवस्थेवरही जाणवतोय. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटर मागे 3 रुपयांची वाढ केली आहे. महाराष्ट्र सरकारची भूमिका आणि उपाययोजना. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या परिस्थितीवर भाष्य करताना काही महत्त्वाचे मुद्दे देखील मांडले. त्यामध्ये परिवहन विभागावर परिणाम होणार आहे. सध्या एसटी महामंडळाने भाडेवाढ केली नसली तरी भविष्यात तोटा टाळण्यासाठी दरवाढ करावी लागण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. दोन म्हणजे ई व्हेकलवर भर. इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक बसेससाठी चार्जिंग स्टेशन्स उभारली जात आहेत. ही स्टेशन्स खासगी गाड्यांसाठीही उपलब्ध करून दिली जाणार आहेत. 3 छावा ॲप. एसटी कामगारांचे पगार वेळेवर व्हावेत आणि कारभारात सुसूत्रता यावी यासाठी छावा नावाचं ॲप विकसित केलं जात आहे. बेकायदेशीर बाईक टॅक्सीवर बंदी. सायबर सेलच्या माध्यमातून बेकायदेशीर ॲप्स आणि बाईक टॅक्सी चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत त्याने दिले आहेत. आणि 4 प्रशासकीय कामात बदल. डिजिटल पाऊल. पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रशासकीय पातळीवरही बदल दिसू लागलेत. उदाहरणार्थ धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना मुंबईला न बोलवता ऑनलाईन बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला. यामुळे केवळ इंधनाचीच नाही तर वेळेचीही मोठी बचत झाली असून प्रशासकीय खर्च कमी होण्यास मदत झाली आहे. थोडक्यात सांगायचं तर जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाचं संकट हे उभं राहिलंय. याला तोंड देण्यासाठी वैयक्तिक पातळीवर इंधन बचत आणि सरकारी पातळीवर डिजिटल इंडिया आणि इलेक्ट्रिक मोबिलिटीचा अवलंब करणं हाच सध्याचा प्रभावी मार्ग आहे. तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूया. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.